नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सगळे? मजेत ना? खूप दिवसापासून आपला ब्लॉग आला नव्हता, तर आज विचार केला की ब्लॉग टाकायला हवा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या कॉलेजच्या प्रोजेक्ट बद्दल, ज्यात आम्ही बनवला आहे एक स्मार्ट ऍग्रिकल्चर रोवर, ज्याचं काम आहे शेतात जाऊन मातीची क्वालिटी चेक करणं आणि त्यानुसार सीड सोविंग म्हणजेच बी पेरणी करणं. तर आज सकाळी मम्मा सोबत आवरलं आणि निघालो कॉलेजकडे आपलं 3 करोडचं हत्तर घेऊन, ज्याला आम्ही 2-3 दिवसाआधीच असेंबल केलं होतं. मग थोडे डोंगर दऱ्या पार करत मी पोहोचलो आपल्या परशेच्या रूमवर. मग लॅपटॉपवर साईबाबाचं दर्शन घेऊन केली आम्ही आपल्या प्रोजेक्टचं काम करायला सुरुवात. थोडी खटपट करत असताना आमच्या प्रोजेक्टचा मेन माणूसच उडाला, तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन आम्ही पुन्हा लागलो कामाला. पण आम्हाला थोडा प्रॉब्लेम येऊ लागला, तर आम्ही निघालो आमच्या कॉलेजकडे, जिथे जाऊन आम्ही भेटणार होतो आमच्या सरांना. मग बॅग मध्ये लॅपटॉप भरला, तसंच आपलं हत्यार पण टाकलं आणि पोहोचलो कॉलेजमध्ये. तर तिथं पण दुसऱ्या ग्रुपच्या प्रोजेक्टचं काम चालू होतं. मग त्यांचं हालचाल बघितलं आणि सरांकडे गेलो, पण सरच भेटले नाही. तर वापस आलो आम्ही रूमवर. तर तिथं ओम्या आणि आपला दुसरा ब्लॉगर पण आला होता, त्यांच्यासोबत थोडं काम केलं. मग कळालं की सर वापस कॉलेजमध्ये आले आहेत, तर निघालो आम्ही वापस कॉलेजकडे. तिथे गेल्यावर सरांनी सांगितलं की सर्व मोटर खराब. मग रागात जुनी सर्व मोटर फोडून टाकली आणि मग काय नवीन सर्व मोटर आणली आणि लागला ना आपला रोवर वर करा. 4 करोडचा हत्यारे पण कामच करायला नाही. फिर दुसरे दिन सकाळी सकाळी उठलो आणि घेतलं श्रीरामांचं दर्शन. तिथूनच खंडोबाचं दर्शन घेतलं. आमच्या घराजवळ कमीत कमी 7-8 मंदिर तरी असतील. ही आमची सगळ्यात आधीची स्कूल. मग रोबोट जसं पाहिजे तसं काम करत नव्हतं, म्हणून सगळ्या वायरिंग काढल्या आणि परत एक एक करून जोडायला केली सुरुवात. आता जेवढं क्लीन दिसत आहे ना, तेवढंच थोड्या वेळाने घाण दिसतं. मग केलं मी कनेक्शन करायला चालू. हे छोटस आहे आपलं बजर, फक्त टुनटुन करतं. त्याला कनेक्शन देऊन चालू करून बघितलं. मग आपला आर्डिनो चालू केला. नंतर हे सर्व मोटर आणि दुसरे सर्व मोटर. मग SC05 म्हणजेच आपलं ब्लूटूथ चालू केलं. मग टेम्परेचर सेन्सर आणि दुसरं सेन्सर म्हणजे मॉइश्चर सेन्सर चालू करून बघितलं. तर सगळ्या गोष्टी परफेक्ट वर्क करत होत्या. नंतर आपला रोवर ब्लूटूथ थ्रू कंट्रोल करून बघितला, ज्यात F दाबलं की पुढं आणि B दाबलं की रोवर मागे यायचं, आणि तसंच R आणि L राईट आणि लेफ्ट टर्न साठी होत. मग सगळं सोबत वर्क करून बघितलं, तर ते पण एकदम चांगलं वर्क झालं. तर त्या दिवशी कुठं चांगली झोप लागली मला. मग दुसऱ्या दिवशी रोवरची बॉडी बनवण्यासाठी आम्ही पोहोचलो कॉलेजमध्ये आणि पोरं सोबत आले म्हणजे काही ना काही चालूच. श्लोक म्हटला फोन दे इकडं, मी करतो ब्लॉग. ये इंजीनियरिंग एक्सप्लोरेशन का प्रोजेक्ट है, पूरे ग्रुप का मीटअप हो चुका है। आर डिवीजन, ये देखो ये क्या बना रहे हैं, ये देखो इनका ग्रुप तो आज तक दिखा ही नहीं। ये देखो ये और एक ग्रुप आ चुका है, इधर एंट्री हो चुकी है एक ग्रुप की। वाह ये देखो ये टफ गेमिंग लैपटॉप, और ये कुछ काम का आदमी नहीं है। ये देखो इनका चालू है, ये देखो सुधर गए। ये देखो अरे रे छी छी छी, अरे काय बघितलं ये देखो ये कुछ काम का आदमी नहीं है, काय को है इधर। पूरा मैकेनिकल का डिवीजन इधर कोलैब हो चुका है। ये देखो ऋषिकेश भाई टॉपर, सुधर जा बड़ा। ये देखो ये देखो इनका ग्रुप ही दिखा रहे आज तक। अरे ये देखो ये वो मैं आता है का नहीं बाल दे चिपको ना मग आपल्या रोवरची बॉडी बनली आणि आम्ही पोहोचलो परत रूमवर, आणि एकदाच आमचं रोवर झालं पूर्णपणे रेडी. दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो कॉलेजमध्ये. तर तिथं जे मुलं आधी कधीच आली नव्हती त्यांना सर चांगलेच बोलत होते. मग आम्ही रोवर 2 स्टेप व्हेरिफिकेशन साठी दिलं आमच्या ग्रुपच्या मुलींकडे. मग त्यांनी रोवरची टेस्टिंग केली, वर्क बरोबर करत आहे की नाही, काही प्रॉब्लेम तर नाही, सगळ्या गोष्टी चेक झाल्या आणि आमचा रोवर झाला पास. आता दाखवतो तुम्हाला आमच्या रोवरचं वर्क. सगळ्यात पहिले आपण रोवर चालू करणार, त्यासाठी आपण स्विच ठेवलेले आहे. तर स्विच चालू झाल्यानंतर आपण ब्लूटूथ थ्रू त्याला कनेक्ट करणार, ज्यात आपल्या मोबाईल मध्ये एक ऍप असते. ऍप वरून आपण रोवर पूर्णपणे कंट्रोल करू शकतो. मग आपण रोवरला A म्हणजेच स्टार्टची कमांड दिली तर रोवर वर्किंग चालू करेल. सगळ्यात पहिले तर 3 सेकंड मूव्ह होणार. मग आपले जे समोरची सर्व मोटर आहे ती खाली जाणार आणि 2 सेन्सर म्हणजे टेम्परेचर आणि मॉइश्चर सेन्सर सॉइलची क्वालिटी चेक करणार. जर क्वालिटी आपण सेट केलेल्या लिमिट मध्ये असेल तर मग मागे जे आपण सर्व मोटर लावलेली आहे ती मूव्ह होणार. होलला होल मॅच झाल्यामुळे
या कंटेनर मधनं आपल्या ज्या कोणत्या सीड टाकलेल्या आहे त्या खाली पडणार आणि जर सॉइल क्वालिटी मॅच झाली नाही तर परत रोवर 3 सेकंड साठी पुढे मूव्ह होणार आणि परत सेन्सर थ्रू क्वालिटी चेक केली जाणार आणि ही सायकल जोपर्यंत आपण येस म्हणजे स्टॉपची कमांड ब्लूटूथ थ्रू देत नाही तोपर्यंत चालू राहणार आणि एकदा आपण येस कमांड दिली तर रोवर स्टॉप होऊन जाणार. तर कसा वाटला तुम्हाला आमचा प्रोजेक्ट कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हो यावेळेस खरंच लवकर भेटू. तर भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र.